नमस्कार मित्रांनो, भगवद्गीतेमधील विचार. जीवन जगण्याचा खरा आनंद ना भविष्याचा विचार करण्यात आहे, ना भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींची चिंता दुःख करण्यात आहे. जीवन जगण्याचा खरा आनंद हा फक्त वर्तमानात, म्हणजेच आज आपल्याला जगायला मिळाला आहे अशा त्या प्रत्येक क्षणात आहे. हे मी केले आहे, हे माझे आहे, ही मीपणाची भावना जेव्हा आपल्या मनात निर्माण होते तेव्हाच आपल्या मनात अहंकाराची निर्मिती होत असते. जी व्यक्ती त्याच्या मनावर नियंत्रण ठेवत नसते त्या व्यक्तीसाठी त्याचे मन हेच त्याचा सर्वात मोठा शत्रू ठरत असते. अशी व्यक्ती जिच्यासाठी जीवनात प्राप्त झालेले सुख दुःख, मान अपमान, यश अपयश या सर्व बाबी समान आहेत, तीच व्यक्ती खरी सिद्ध पुरुष असते. ज्या व्यक्तीला आपला मान सन्मान अत्यंत प्रिय असतो अशा व्यक्तीसाठी तिचा झालेला अपमान मृत्यूपेक्षा वाईट असतो. आपल्या आयुष्यात जे घडायचे आहे ते कधीतरी घडणारच आहे आणि जे घडायचे नाही ते कधी घडणारच नाही. मग त्याची चिंता तरी आपण का करावी? हे सत्य ज्या व्यक्तीला कळत असते ती व्यक्ती आयुष्यात कधीच चिंतित आणि दुःखी राहत नाही. ज्या वस्तूची व्यक्तीची निर्मिती झाली आहे ती प्रत्येक वस्तू व्यक्ती एक दिवस नष्ट होणार आहे. आपल्या शरीरामध्ये वास करीत असलेला आत्मा हा अमर आहे, तो कधीच नष्ट होणार नाही. आणि आपले देह हे नाशवंत आहे, जे एक दिवस नष्ट होणार आहे. आज जो जन्माला आला आहे एक दिवस तो प्रत्येक जीव मरणार आहे, कारण ज्याचा जन्म झाला आहे त्याचे मरण देखील तेव्हाच निश्चित केले गेलेले असते. त्यामुळे आपण मरणाची भीती न बाळगता जेवढे आयुष्य आपणास प्राप्त झाले आहे ते आनंदाने जगावे आणि कधीही मृत्यूचा शोक करत बसू नये. प्रत्येक मनुष्याने परिणामांचा विचार तसेच चिंता न करता मनामधील चिंता, लोभ, लालसा याचा त्याग करून निस्वार्थ भावनेने आपले कर्म आणि कर्तव्य यांचे पालन करायला हवे. माणसाने आपल्या केलेल्या कुठल्याही कर्माच्या परिणामाने प्राप्त होत असलेला विजय, पराजय, नफा, तोटा, सुख दुःख यांचा विचार न करून चिंतेने ग्रस्त होऊ नये. आपल्या प्रत्येकाचे जे काही कर्तव्य आहे त्यानुसार आपण आपल्या कर्तव्याचे पालन करायला हवे. प्रत्येक मनुष्याने आपल्या धर्मानुसार आपले कर्म करीत राहावे. विद्यार्थी धर्म आहे ज्ञान प्राप्त करणे, शिक्षण करणे. सैनिकाचा धर्म आहे आपल्या देशाचे संरक्षण करणे. येताना आपण काय घेऊन आलो होतो जे गेल्याने, गमावल्याने आपण रडत आहोत, दुःखी आहोत? आपण स्वतः पृथ्वीवर काय निर्माण केले होते जे नष्ट झाल्याचे दुःख आपण करतो आहे? आपल्याला जे काही प्राप्त झाले ते आपला जन्म झाल्यानंतर इथूनच प्राप्त झाले आहे. जी व्यक्ती सर्व इच्छांचा त्याग करते, मीपणा आणि लोभापासून मुक्त होते, अशा व्यक्तीस शांती मिळत असते. जेव्हा आपण हे जग सोडून जाणार तेव्हा आपल्याला खंदासुद्धा दुसरेच देणार आहेत. आपल्या चितेला अग्नी देखील दुसरेच देणार आहेत. आपण मेहनत करून जेवढा पैसा, धन दौलत, संपत्ती आजपर्यंत कमावली आहे ती देखील आपल्यानंतर दुसरेच आपापसात वाटून घेणार आहेत. जाताना काही घेऊन जाऊ तर फक्त आपण केलेले कर्म, केलेली समाजाची सेवा, इतरांना निस्वार्थ भावनेने केलेली मदत. आपण आपल्या सर्व जबाबदारी, कर्तव्याचे प्रामाणिकपणे अखेरपर्यंत पालन केले याचे मनाला प्राप्त झालेले एक समाधान एवढंच घेऊन जाणार आहे. आपल्या मनातील काम, क्रोध आणि लोभ या तिघे भावना आपल्यासाठी नरकाचे द्वार उघडत असतात. या तिन्ही भावना आपल्या आत्म्याचा नाश करीत असतात आणि आपणास अधोगतीच्या मार्गाने नेत असतात. म्हणून आपण या तिन्ही भावनांचा त्याग करायला हवा. आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.